या दृश्यांमधनं आपण स्पष्टपणे पाहू शकतोय की तेजस विमान कशा पद्धतीनं जमिनीवरती एकी येऊन आदळलं हे सांगणारी ही सगळी दृश्य आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। शिवाजी, दुबईमधली घटना आहे, एअर शोचं आयोजन आणि तिथं हे तेजस विमान कोसळलेलं आहे। नेमकं उड्डाणाच्या कोणत्या टप्प्यावरती हे तेजस विमान कोसळलं याच्याबद्दलची काही माहिती किंवा काही नवी ताजी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू शकली आहे का शिवाजी? अद्यापर्यंत हे समजलेलं नाहीये, मात्र एअर शो सुरू असताना ही घटना घडलेली आहे। अद्यापर्यंत ही माहिती देखील समोर आलेली नाहीये की पायलटने स्वतःला इंजेक्ट केलं होतं की नाही। मात्र साधारण दुपारी 2:10 स्थानिक वेळेनुसार एका शो दरम्यान ही घटना घडलेली आहे। आणि याच्या अगोदर देखील आपण पाहिलं तर 2024 मधील राजस्थानमधील पोखरण इथं युद्ध अभ्यासादरम्यान देखील इंजिन फेल झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तेजसच्या बाबतीमध्ये एकंदरीत जर पाहिलं तर ह्या दोन गोष्टी सध्या समोर येताना पाहायला मिळतात। त्यामुळं एक बाब आहे की तेजसच्या बद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। याच्या अगोदर इंजिन जे फेल झालं होतं आणि आता जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने एक विमान जे आहे ते क्रॅश झालं, तेही परदेशामध्ये म्हणजे दुबईमध्ये अशा पद्धतीने ही घटना घडलेली आहे। आणि ते सरळ जर आपण पाहिलं तर खाली येताना पाहायला मिळालं। त्यामुळं पायलटने यामधून स्वतःला इंजेक्ट केलं होतं का हे अद्यापपर्यंत समोर आलेलं नाहीये। मात्र एक आहे की या सगळ्या याच्यामध्ये जी मोठी हानी आहे ती झाल्याचं पाहायला मिळतं। तेजस हे जे आहे ते भारतीय स्वदेशीचं हलक्या स्वरूपाचं लढाऊ विमान आहे। एलईसी तेजस म्हणून त्याला ओळखलं जातं। आणि विमान जेव्हा हवेमध्ये एक मोड घेणार होतं तेव्हा अचानक त्याचं नियंत्रण गेलं आणि काही सेकंदामध्ये हे विमान जे आहे ते जमिनीवर येऊन आदळलं। त्याच्यानंतर मोठा स्फोट झाला आणि आगीच्या ज्वाला ज्या आहेत त्या बाहेर पडल्या आहेत। अद्यापपर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये रक्षा मंत्रालयाच्या वतीनं कुठलीही माहिती जी आहे अधिकृतरित्या दिलेली नाहीये। मात्र फक्त एअर शो या ठिकाणी होत असताना या ठिकाणी भारताचं हे तेजस जे आहे एव्हिएशनच्या आयोजनादरम्यान अशा पद्धतीनं एअरलाइन्सचं विमान जे आहे ते खाली पडलेलं आहे। आणि हे सैनिकी युद्धाभ्यास जशा पद्धतीने असतो त्याच पद्धतीने सैनिकी जे असतात एअरफोर्स त्यांचं हे एअर शो होता त्या दरम्यान ही घडलेली घटना आहे। शिवाजी, ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे दुबईमध्ये जिथे एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं तिथं तेजसच्या व्यतिरिक्त आणखी काही लढाऊ विमानं पाठवली गेलेली होती का? आणखी काही टीम त्या ठिकाणी होती का? त्याच्याविषयी काही स्पष्टता आहे का? अद्यापर्यंत या संदर्भात कुठलीही माहिती दिलेली नाहीये। मात्र या संदर्भामध्ये जेव्हा अधिकृत माहिती येईल त्यानंतरच समोर येईल। एकतर पायलटचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झालाय का एक मुद्दा, किंवा विमानाचं इंजिन फेल झालंय का त्या संदर्भात अद्यापर्यंत माहिती दिलेली नाहीये। मात्र एक फक्त माहिती मिळते की पायलट काय झालं केलंय की नाही माहित नाही, मात्र विमानाचा अपघात झाल्याची माहिती अधिकृतरित्या समोर येताना पाहायला मिळते आहे। मात्र या संदर्भात कुठलंही अधिकृत निवेदन वायुसेनेच्या वतीनं देण्यात आलेलं नाहीये। आणि त्यामुळं या संदर्भात जेव्हा पूर्णपणे अधिकृत माहिती समोर येईल त्यानंतरच याच्यावरती खात्री केली जाईल। सध्या तरी भारतीय बनावटीचं तेजस विमानाचा अपघात झालेला आहे अशी माहिती समोर येते। या अगोदर देखील राजस्थानमध्ये 2024ला अशाच पद्धतीची घटना घडल्याचं समोर आलं होतं। अगदी, आणि आपण उल्लेख करताय त्याप्रमाणे तशाच पद्धतीची दुसरी घटना आहे। अर्थातच याची कारणं आणि सगळ्या गोष्टी अजून समोर यायच्या आहेत। मात्र अशा पद्धतीची घटना जेव्हा स्वदेशी बनावटीचं विमान असलेलं तेजस बाबत घडते तेव्हा स्वाभाविकपणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती याचे नकारात्मक काही परिणाम दिसू शकतात। शिवाजी, सध्या तरी जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची चौकशी किंवा माहिती जी आहे ती समोर येत नाही तोपर्यंत या संदर्भामध्ये अधिक बोलणं योग्य ठरणार नाही। मात्र एक आहे की हे तेजस आहे, तेजसच्या बाबतीमध्ये ही घडलेली दुसरी घटना आहे। मात्र हे इंजिन फेल झालं होतं की फायटरची जो पायलट होता त्याच्याकडनं काही चुकी झाली का हे पाहणं महत्वाचं होतं। त्यामुळं यामध्ये अधिकृत जोपर्यंत माहिती येत नाही तोपर्यंत या संदर्भामध्ये थेट भाष्य करणं योग्य नाही। भारतीय बनावटीचं जरी असलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे अद्यापपर्यंत इंजिन जे आहे ते भारत सरकार अद्यापर्यंत तयार करू शकलेलं नाहीये। मोठ्या प्रमाणात पार्ट जे असतात ते भारतीय असतात आणि तेजसच्या बाबतीमध्ये आतापर्यंत जे आहे माहिती घेतली जात आहे की कशामुळे हे घडलेलं आहे।
आता या सगळ्या संदर्भामध्ये फॅक्ट चेक युनिट जे असतं ते या सगळ्या संदर्भामध्ये काम करेल, व्हिडिओ पाहिल, त्याच्यानंतर त्याचं कशा पद्धतीने त्याची डाऊनफॉल होता आणि काय नक्की घडलेलं होतं त्याचा ब्लॅक बॉक्स पाहिल्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील. हे जे LCA विमान होतं, लाईट कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट, त्याच्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये नक्की टेक्निकल फॉल्ट होता, इंजिनचा फॉल्ट होता की ह्युमन एरर आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सध्या माहिती घेतली जाणार आहे. सध्या जी फॅक्ट चेक टीम आहे या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देईल. त्यानंतर गव्हर्नमेंटकडनं या सगळ्या संदर्भामध्ये अधिकृत भाष्य केलं जाईल. त्यामुळं अद्यापपर्यंत या संदर्भामध्ये थेट भाष्य करणं योग्य ठरणार नाही. अगदी, त्यामुळे अद्याप तरी या सगळ्या घटनेबाबत थेट कुठलंही भाष्य करणं टाळायला हवं, कारण अद्यापही अधिकृत माहिती येणं अपेक्षित आहे या सगळ्या घटनेबाबतचीच. सध्या आपल्या हाती जी दृश्य आहेत ती आपण प्रेक्षकांना दाखवतो की कशा पद्धतीने दुबईमध्ये भारतीय बनावटीचं हे तेजस विमान कोसळलेलं आहे. त्याची ही दृश्य दुबईमध्ये एका एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं ज्यामध्ये तेजसचा सहभाग आणि या प्रात्यक्षिकांच्या दरम्यान एकाएकी तेजस विमान कोसळताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. तेजस विमान हे थेट जमिनीच्या दिशेने येतं, त्यानंतर जसं ते जमिनीवरती आदळतं तसा एक मोठा स्फोट होताना आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळतं. हे दृश्य पुन्हा एकदा तेजस विमान एकाएकी जमिनीच्या दिशेनं आपल्याला येताना या दृश्यांमध्ये दिसतंय, येऊन ते आदळतं आणि त्याच्यानंतर झालेला हा सगळा स्फोट आहे. दुबईमधली घटना, दुबईमध्ये एका एअर शोचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि तिथे हा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे अर्थातच आता या सगळ्याविषयीची स्पष्टता येणं बाकी आहे. नेमकं काय झालं, कुठला तांत्रिक या सगळ्यामध्ये बिघाड होता का की काही मानवी चूक यामध्ये आहे, पायलटची चूक आहे, याविषयीची सुद्धा माहिती समोर येणं बाकी आहे. अद्यापही पायलटबाबत सुद्धा काही स्पष्टपणे कळू शकलेलं नाही आहे. पायलट या सगळ्या घटनेमध्ये सुखरूप आहे की नाही याच्याविषयी सुद्धा अद्यापपर्यंत कुठलीही अपडेट आपल्यापर्यंत आलेली नाही. मात्र सध्या ही दृश्य आपल्यासमोर आहेत आणि दुबईमध्ये आयोजित केलेल्या एका एअर शो दरम्यानची घटना असल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आहे. मात्र ही जी सगळी दृश्य आता या क्षणाला आपण TV स्क्रीनवरती पाहतोय ती अर्थातच भयंकर आहेत, भीषण. अतिशय हलक्या वजनाचं हे विमान म्हणून तेजस लढाऊ विमान ओळखलं जातं. त्यामुळे ते अत्यंत वेगानं उड्डाण करू शकतं, आकाशामध्ये अगदी जलद युक्ती करू शकतं. ही तेजस विमानाची खासियत, भारतीय बनावटीचं असं हे तेजस विमान, पूर्णपणे भारतीय डिझाईन आणि निर्मिती या विमानाची आहे.